बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. आता अलीकडे आता एक 5-6 महिन्याचा हो शिरूर तालुक्यात क्षेत्ररस्त्यांची गंभीर प्रश्न आहे. बरोबर आहे मग बरोबर. आम्ही काय फाशी घ्यायची का? कमीत कमी 25 रुपये बाजार पाहिजे ना कांद्याला. सगळे बाहेरचे रांजणगाव एरिया म्हणजे सगळ्या युपी बिहार झालं. युपी बिहार लाडकी बहीण आम्हाला नको आहे, पण फक्त आमच्या मालाला बाजार पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुमचं सर्वांचं एलएस न्यूज चॅनल मराठीमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि आता आपण सध्या आहोत फाकटे रामनगरमध्ये. तर एलएस मराठी न्यूज चॅनल इथपर्यंत आत्तापर्यंत आपली वारी घेऊन पोहोचलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आत्तापर्यंत शेतकऱ्याचे सर्वसामान्य जनतेचा आवाज ऐकायचा असेल, आत्तापर्यंत तुम्ही एलएस मराठी न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच जावा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट पाहायला मिळेल. चला तर मग आता बघूया. इथं स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे इथं खूप मोठा कार्यक्रम असतो आणि त्याचमुळं भाविक भक्त इथं आलते. मग म्हणलं चला आपला शो चालता बोलता आहे, सर्वसामान्य जनतेचा कौल घेऊया आणि पुढे निघूया. तर सगळ्या मंडळींना राम 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 नमस्कार. काय चाललंय, कशात, चांगले काय म्हणते फाकटे नगर? चांगले फाकटेनगर व्यवस्थित चाललंय सगळं. व्यवस्थित चाललंय. काय म्हणते राव, रस्ता काय म्हणतात तुमच्याकडे? रस्ते आहे चांगले, काही हा खडगाळ आहे, काही खडगाळ आहे, काही लय खड्डे पडलेले. हा म्हणजे रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे? तेच खड्ड्यात नाही रस्ता. लागलं. हा रस्त्यात खड्डा. रस्त्यात खड्डा. आणि नेता कुठे? नेता असतील त्यांच्या घरी आता. हा, काय त्यांचं काम झालंय. मग काय बरोबर बरोबर. काय म्हणते सर्वसामान्य जनता, काय म्हणते, काय म्हणते दादा, काय चाललंय? काय नाही, सध्या आता मार्केट नाही, माल आणला त्याच्यामुळे पाऊस पडत नाही, बरोबर. पेरण्या रखडलेले आहेत. काय शेतात सध्या? शेतात आता फ्लावर आहेत, हा जित्राबाचं खाणं आहेत, ऊस आहेत, बर. तरकारी आहेत. इकडे लाईटीचं कसं आहे? लोड शेडिंग चालू आहे आता लय त्यासाठी. प्रॉब्लेम ना. हो, कालच मंत्रालयात भेटून आलोय आम्ही. हा कालपासून सुरळीत करण्याचं आश्वासन दिलंय. हा काही प्रगती पथावरती कामं चालू आहे. बर. आता बघू किती दिवस किती प्रगती होती. 3 महिन्याचा अंधारात समाजाने काढले सगळं. बरोबर आहे या भागामध्ये बिबट्याची समस्या खूप मोठी आहे. बरोबर आहे. काय पुढारी कोणी लक्ष देते नाही, काय बरोबर आहे. सर्वसामान्य लोकांनाच कायदा हातात घ्यावा लागेल. हा म्हणजे सर्वसामान्य जनतेलाच कायदे हातात घ्यावं लागतात. पण इकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते सज्ज असतात म्हणतात का? काय नाही. वन विभागाचे अधिकारी सज्ज आहेत, पण इथं बिबट्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात हा आहे. सज्ज असलं तरी त्यांचे काही कायद्याने हात बांधलेले आहेत. बरोबर आहे बरोबर आहे. आता आमच्या भागामध्ये मध्यंतरी 3 बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू पावला. आता अलीकडे आता एक 5-6 महिन्याचा हो. विषय. त्याच्यामुळे म्हणजे भयानक परिस्थिती म्हणायची. परिस्थिती बिबट्याची एवढी भयानक असताना देखील या ठिकाणी 3 महिने झाले लोक अंधारात राहतात. हा. प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील काय पर्याय निघत नव्हता. हा काल परवा आम्ही माननीय वन मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब, या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, वन मंत्री गणेश नाईक साहेब, या सगळ्यांना आम्ही तिथे भेटून निवेदन दिली. त्यांनी त्या ठिकाणी बारामती जे आमचं डिव्हिजन आहे त्यांना देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. काल रात्रीपासून पॉझिटिव्ह सिग्नल आलेला दिसतोय. काही गावांना लाईट आली, पण काही गाव अजून पण अंधारात आहे. बर. म्हणजे काही गावांना लाईट आली, काही गाव अंधारात आहे. म्हणजे भेटल्याच्या नंतर काम बी होते म्हणायचं. पण आज बघूया एकंदरीत शेतकऱ्यांची काय परिस्थिती. दादा काय चाललंय, काय म्हणताय, काय म्हणते परिस्थिती सध्या? सर्वात मोठी परिस्थिती म्हणजे शिरूर तालुक्यात क्षेत्ररस्त्यांची गंभीर प्रश्न आहे. क्षेत्ररस्त्यांची अजून काही रस्ते नाहीत. रस्ते नाहीये. शासनाने निर्णय काढले, त्याची अंमलबजावणी होत नाही. आम्ही 1-2 तारखेला मंत्रालयात गेलो होतो क्षेत्ररस्त्यांसंदर्भात. त्यांनी शासन निर्णय काढले. म्हणतात पानंद रस्ते ते सगळे करून घ्या, शेत रस्ते करून घ्या. ऐका ना, मी माझ्या पानंद रस्त्यासाठी गेली 3 वर्षे सातत्याने पाठपुरावठा केलेला आहे. अद्यापपर्यंतही खुला झालेला नाही पानंद रस्ता. सगळ्या प्रोसेस झाल्या पण खुला झालेला नाही. माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी शासन निर्णय काढले, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. आम्ही सर्व झिरो पेंडन्सी म्हणून मंत्रालयात त्या ठिकाणी 1-2 तारखेला आम्ही उपोषण केलं आणि त्यांनी शब्द दिलाय. पण आतापर्यंत पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्य असेल, आतापर्यंत क्षेत्ररस्त्यांसंदर्भात काही प्रमाणात खुले होण्याचे प्रमाण चालू आहे, पण म्हणावा तसा असा प्रतिसाद नाही. म्हणजे कासवाच्या पेक्षा कमी गतीनं काम चालू आहे म्हणायचं. कासवाची गती तरी फास्ट आहे म्हणायचं. आणि आमचे आमदार मंत्री यांनी आतापर्यंत शिवपानंद रस्त्याकडे अशी कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये. अशी कोणतीही आतापर्यंत मिटिंग घेतलेली नाही. शासन निर्णय झाले
शासन निर्णय भरपूर झाले, जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक पण काढले, हा. पण जे गाव नकाशावर रस्ते शासन निर्णय झाले, पण शासन निर्णयाप्रमाणे एकही रस्ता खुला नाही झाला आतापर्यंत. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे एकंदरीत असं होतंय का, उपोषण करायचं फक्त जनतेने, आश्वासनं द्यायची, माघार घ्यायची, उपोषण फक्त तात्पुरतीच. अंमलबजावणीच होत हा, नाही. अंमलबजावणीच आता होत आम्ही तर सर्कल ऑफिसला गेलो होतो, संबंधित शेतकऱ्याचा आदेश झालेला आहे. हा. आदेश होऊन त्यांचे संबंधित क्षेत्रस्त्यांबद्दल आहे ना नोटीस काढायची होती खुला होण्याबाबत. जवळजवळ आमच्या टाकळी आजी सर्कलचे आहे ना सगळ्या लोकांच्या त्यांच्याबद्दल समस्या आहे. ते डायरेक्ट बोलतात का माझी तुम्ही बदली करू शकता, म्हणजे Direct. अशी धमकी देतात सरकारी अधिकारी. हा. आणि वेळेवर तर काम करीत नाही, वेळेवर बरोबर. हजर राहत नाही. मग आम्ही दात कोणाकडे मागायची? बरोबर. मी स्वतः म्हणजे यांनी धमकी द्यायची, माझी बदली करू शकता, म्हणजे जनताही गप, यांना मन कारभारी करता मी येतो. मी स्वतः आता महसूल मंत्र्यांकडे कंप्लेंट केली सदर रस्ता खुला न होण्याबाबत. हा. साहेबांनी लगेच सही दिली, आदेश दिले, पण त्याच्यावर कार्यवाही शून्य आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? बरोबर आहे, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणजे आपले साहेबांच्या आदेशाला जर किंमत नसेल तर याला काय अर्थ आहे? जिल्हाधिकाऱ्याकडून पत्र कारवाईसाठी तहसीलदारांकडे गेले, पण त्याच्यावर कारवाई शून्य आहे. बरोबर आहे, मग बरोबर आहे. आम्ही काय फाशी घ्यायची का? जरा काय परिस्थिती सध्या, वाघांची काय परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशी आहे भागाला? सध्या या भागाला वाघाची अतिशय म्हणजे खूप वाघ आहेत ह्या शेतात, आणि हा. त्याच्यात आहे ना रात्रीचे लोड शेडिंग चालू आहे. 6 ते रात्रीचे 10 ही लोड शेडिंग आहे. आणि ह्याच वेळेत ह्या म्हणजे काय होतं, दुधाला वगैरे लोकांना जायला यावं लागतं. अशा वेळेस जर वाघाने हल्ला केला तर मग काय करायचं बरोबर आहे, त्यासाठी? बरोबर आहे. त्याच्यामुळे लोड शेडिंगचं वगैरे सरकारने थोडं लक्ष घातलं पाहिजे बरोबर आहे. इकडं. म्हणजे रात्रीच्या शेतकऱ्यांना दूध वगैरे घालायला जावं लागतं. जावं सगळ्यात भयानक परिस्थिती. वाघ कधी हल्ला करू शकतो, लाईट येते कधी जाते कधी. लाईट सकाळचं ट्रिप येते 9 वाजता आणि हा. जाते 5 वाजता. परत 5ला लाईट गेल्यानंतर 1 तास येते, परत 6ला लाईट जाते. 6ला गेल्यानंतर डायरेक्ट रात्रीच्या 10ला येते. म्हणजे मग सिंगल फेज नाही, काहीच नाही, नाही, डायरेक्ट गाव अख्खा अंधारात. अख्खा अंधारात गाव. म्हणजे गावाची कधीपासून हाल चालू आहे त्याचे? आता हे 3 महिने होऊन गेले. बरं, तुम्ही कुणाला बोललात का नाही आजपर्यंत? नाही, आमचे गावचे सरपंच हे, त्यांनी पत्र व्यवहार वगैरे केला वरच्या पातळीवरती, हा. तर त्यांचे प्रयत्न चालू आहे. आता नुसते जातात येतात, मग आता काय होतं काय माहिती. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे सरकारने दखल घेणं गरजेचं आहे. बरं, मला सांगा, तुम्हाला मग लाईट नसल्यामुळे शेतीचं नियोजन कसं, पाणी कसं भरतात शेतीला? आता काय झालंय, आमच्या इथून गोड नदी गेलेली आहे. गोड नदीला पण आता पाणी नाही. हा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ते पाण्याचा तर हा पण प्रश्न आहेच, हा. आणि दुसरा हा लाईटीचा प्रश्न आहे. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? बरोबर आहे. म्हणजे एकीकडे पाण्याचा बी प्रश्न, लाईटीचा लाईटीचा प्रश्न, मग शेतकऱ्याची सगळी कोणाच गळचेपी होते. एकंदरीत मला सांगा, शेतात काय सध्या? शेतात सध्या ऊस आहे, हा. कांदा होता, पण कांद्याला पण बाजार नाही. कांद्याला बाजार नाही, हमी सगळ्यात भाव दिला, भयानक परिस्थिती. हमी भाव दिला शासनाने 15 रुपये, पण ते 15 रुपये तर उत्पादन खर्च तर त्याला 20 ते 22 रुपये. बरोबर, बरोबर. कमीत कमी 25 रुपये बाजार पाहिजे कांद्याला. 25 रुपये बाजार पाहिजे. तेव्हा बरोबर. शेतकऱ्यांना कुठतरी त्याचे 2 रुपये मिळतील. मिनिमम 25 रुपये बाजार पाहिजे तर 25च्या परवडेल. पुढे पाहिजे तेव्हा ते परवडतं. पण आता बाजार वाढले म्हणतात. कशाचे वाढले? 17-18 रुपयाचे, बरोबर. आणि शासनाने ते काढले 15 रुपये. हा. सांगायला वाढले, सांगायला वाढले. प्रत्यक्षात खरेदी नाही. प्रत्यक्षात कसा विकतोय कांदा आज? कांदा तसा 12 रुपयापासून 17-18 रुपयावर निघतोय. मला सांगा, कांद्याला खर्च एवढा येतो, आता किती गोणी कांदा आहे तुमच्याकडे? माझ्या आता जवळजवळ 25 गाळ्या आहेत. 25 गाळ. 750 पिशवी आहेत. हा, 750 पिशवी. म्हणजे एक संकटाचे म्हणायचं, कांदा कसा विकायचा ही. कांदा आता आता गेल्या हे वर्षी कर्जमाफी करायची. अहो कर्जमाफी केली त्यांनी, पण माग उद्धव ठाकरेंच्या काळात 50,000 रुपये अजून दिलेच नाही. हा. आणि आता हे म्हणतात 50 देणार. हा. त्याच्यात पण ते कधी घेतात कधी नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. 2 वर्षांनी येतात का त्यांच्या परत निवडणुका आल्या होत्या त्याची गॅरंटी नाही. बरोबर, बरोबर. ते फक्त कागदावर तात्पुरतं सांगतात, म्हणजे आधी ठाकरेंच्या काळातलं 50 बाकी आहेत. आलेच नाही. आलेच नाहीत. काय ना कर्जमाफी झाली नाही त्यावेळेस. म्हणजे यांची फक्त जाहिरातीवर जास्त खर्च होतो का, असं वाटतं का? जाहिरातीवरच खर्च हा, आहे. जाहिरातीवर. काय सांगायचं एकंदरीत? जरा जरा साईडला व्हायचे राव. काय म्हणताय, ये की पुढे जरा, काय चाललंय, काय म्हणताय गाव? काय नाही, गावात आहे ना सगळं व्यवस्थित आहे, पण कसं आहे, पाणी येतं, लाईट नाही, लाईट येतं, पाणी नाही. शेतकऱ्याचं दोन्ही कोणा मारा? दूर कोणी मारांनी, हा. एक गार्डन एक विहीर. बरोबर, काय करायचं शेतकऱ्यांनी? बरोबर आहे. कांदे एकतर काढायचे शेतकऱ्याचं म्हणलं, जीवन लाईट आणि पाण्यावर. कांदे काढायचे म्हणले तर बाहेरून माणसं आणायचे म्हणतात 20 आणि 25 हजार एकर म्हणतात. हा. बाकीचा खताचा औषधाचा खर्च तो पण जवळजवळ एकरी 50,000 रुपये खर्च येईल. आहे ना, आहे ना. आणि कांदा जर विकला मार्केटला जर नेला हा. तर मागं यायला आहे का दुसऱ्याकडून पैसे मागावे लागतात. बरोबर आहे. पाठी मागे यायला पैसे नसतात.
बरोबर आहे पेट्रोल टाकाय पैसे दुसऱ्याकडून मागावं तर गाडी भाडं दुसऱ्याकडून घ्यावं. बरोबर आहे. काय करायचं शेतकऱ्यांनी? सगळ्यात भयानक परिस्थिती. कधी कधी शेतकऱ्यांची 1 रुपया पट्टी आलेली आणि आपण बघितली. हा आणि या पानर रस्त्याच्या बाबतीत जर अधिकाऱ्यांकडे गेलं तर अधिकारी टाळटाळ करतात. बरोबर आहे. तुम्हाला काय करायचे करा म्हणतात. हो डायरेक्ट हेच भाषेत जसं बोलतात. काय अधिकाऱ्यांना त्यांच्या घरातलं द्यायचं. आम्हाला वेळ नाही, आम्हाला लई काम आहे. हा. आम्हाला मग ही वेळ कुठली नाही. कामं करतात काय माहिती. हा काय काम करत त्यांनाच माहिती. बरोबर बरोबर. आम्हाला लई काम आहे, आम्हाला वेळच नाही असं हा. म्हणतात. आणि एखाद्या ऑफिसमध्ये का अधिकारी म्हणतो तुमची काय कागद हात घेऊन या. हात गेल्या का आत कुठली कागद देतात हे कळत नाही. हा. त्यांची कामं लगेच होतात. बरोबर पण बरोबर एखादा आमच्यासारखा यांच्यासारखा सर्वसाधारण गरीब माणूस असेल तर त्यांनी पैसा कुठून आणायचा बरोबर अधिकाऱ्यांना द्यायसाठी? बरोबर आहे. त्यांना पगार नाही का? बरोबर आहे. पगार कोण देते? आपणच देतो हा, ना. बरोबर बरोबर. जनताच देते ना. जनताच देते. हा. पण तरी ते त्यांना वाटतं की यांनी अजून आपल्याला पैसे द्यावा. बरोबर आहे बरोबर आहे. पण- म्हणजे जनतेने मरायचं ना अधिकाऱ्यांची हा. भरायची. पण ज्यांच्याकडे असेल ते देतील. हा. पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय करायचं? बरोबर आहे जमीन बरोबर. विकायची आणि त्यांना पैसे द्यायचे. हो. बरं सरकारच्या योजना जे येतात म्हाताऱ्या माणसांसाठी हॉस्पिटल मोफत येते तुमच्यापर्यंत येते का? नाही सर्वसामान्यांपर्यंत नाही. म्हणजे हीच परिस्थिती आहे. कशा आहात? बरं मी एक अपंगत्वाचे तुम्ही पर्यंत मला सांगा अपंगत्वाच्या योजना येतात का तुमच्यापर्यंत? नाही. तुम्ही फॉर्म वगैरे भरले का? 2 वेळा भरले. काय म्हणतात अधिकारी? काय बोलतीच नाही, चालूच नाही. बरं किती टक्के आहे तुम्हाला? 55% तरी आजही योजना नाही मिळाली. मला सांगा जे महिन्याला पैसे येत असतात ते का नाही येत? हा, तुम्ही काय विचारलं का अधिकाऱ्यांना कधी? तारीख संपली म्हणतात. हा संपली तारीख. आपण म्हणा मी शरीराने काम करू शकत नाही मग तुम्ही असा जाब विचारत नाही का? जायचं आता विचारा ते. हा पण असं नेते वगैरे इकडे दखल घालत नाही देत नाहीत का लक्ष? नाही कोणीच नाही, सरपंच फक्त. बर सरपंच साहेबांना सांगितलं का तुम्ही? सरपंच करतात आमचे. सरपंचच करतात. अध्यक्ष युवा पिढी. अरे युवा पिढी बोलले पाहिजे. लग्न फिकणं झालं का नाही? लग्न झालंय ना. झालंय. अरे इकडे चांगले म्हणाय. काय म्हणताय काय चाललंय गावगाडा? गावगाडा थोडा आता शेतीविषयी थोडा अवघडच आहे. शेतीविषयी तुम्ही काय करता? शेती. शेतीच करतोय. बर इथं रांजणगावची तुम्हाला जवळ आहे का? रांजणगाव जवळ आहे पण पेमेंट भेटत नाही ना म्हणावं. हा किती किलोमीटर आहे? 30-35 किलोमीटर हा आहे. मग 30-35 पेमेंट किती भेटतं आपल्या पोरांना? आपल्या पोरांना 13-14-15 हजारापर्यंत भेटतंय. 15,000 मग ते जाऊन येऊन कसं वागणार? नाही ना बघत त्याच्यामुळे शेती बरं आहे पण शेतीला पण मार्केट नाही काहीच नाही, बरोबर काहीच आहे. नाही. शेतीला बी मार्केट नाही. बरं मला सांगा एकंदरीत बाहेरची पोरं जास्त कंपनीत काही इथलीच आहेत आपली? सगळे बाहेरचे रांजणगाव एरिया म्हणजे सगळ्या UP बिहार झालाय. युपी बिहार. आपल्या पोरांना रोजगार नाही म्हणजे आपल्या पोरांवर अन्याय होतोय. मग तुमची रोजगारांची काय समस्या? आता तुम्ही एकटे शेती करता ठीक आहे पण बाकीच्या पोरांची रोजगाराची समस्या काय? बाकीच्यांचं अवघड आहे आता. हा हा बरं मला सांगा युवा पिढी आज शेती करते खरंच वाटतोय का इंटरेस्ट तुम्हाला शेती करायला? शेती करायला इंटरेस्ट राहिलाच नाही. हा पाठी मागल्या वर्षी कांदे होते कांद्याचा पैसा एक पण भेटला नाही. हा खर्च जास्त आणि इन्कम कमी असा विषय शेतीचा. म्हणजे बरोबर आहे. 12 आण्याची कोंबडी 4 आण्याचा मसाला होतो हे आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणलं तर. म्हणजे तरुण पोरं तर शेतीत उतरायला तयार नाही म्हणायचं. तयारच नाही शेती करायला म्हणजे आता इच्छाच राहिली नाही असं. मला सांगा कंपनी आल्यापासून लाईटीचा जास्त प्रॉब्लेम झाला का? लाईटीचा इकडं प्रॉब्लेमच आहे. इकडं बिबट्यांचा प्रॉब्लेम आहे. लाईटीची व्यवस्था करायला पाहिजे. इकडे शासन बघतं का नाही? सरकार बघतं का नाही? शासन काय एवढं असं म्हणावं असं लक्ष देत नाही इकडं. बस. आणि नेते मंडळी बी येतात का नाही? नेते मंडळी निवडून आल्यावर बघायला पण येत नाही. नेते मंडळी निवडून आल्यावर बघायला सुद्धा येत नाही. एवढी सारखी भयानक परिस्थिती. आपण आजींकडे जाणार आहे. मग आजींना विचारण्याचा ट्राय केला. आजी मला एक सांगा कसलं पोतं नेलं तो विकायला तुम्ही? एवढं मोठं गोनपाट नेलं गवारीचं. गवारीचं. हा हा 220 रुपये आले. 220 रुपये. आणि तोडायला किती? सोडायला बाई दोघी दोघी जणी 220 रुपये आलं. हा आणि काय रोज होता काय नव्हत्या बायांना? 300 रुपये 300 रुपये. म्हणजे 220 आलं कुठं मेळ बसायचं बाय? बघायचं ना. आणि एवढं गोनपाट नेलं. गोनपाट नेलं. बरोबर आहे बरोबर. आजही तुडली तेवढीच आता. हा. बाजारच नाही बाजारच नाही. कशी गेली काय नाही? अजून नेलीच नाही ना आता. आज नाही कालची कशी गेली? 220 रुपये आले ना फक्त. 220 रुपये. म्हणजे एकंदरीत करायचं हा काय करायचं बरोबर आहे. एकंदरीत विनोदाचा भाग नाही. शेतकऱ्यांची खरंच थट्टा लावली जाते का? हा 600 रुपये घालवायचे 200 रुपये 400 रुपये आपल्या पदर द्यायचं पदर द्यायचं. हा काय फायदा आहे त्याचा? बरोबर आहे. आणि तुम्हाला 20 रुपयाचं काय येतो विचार करा ना राव. 20 रुपयाचं खायला पुरत हा नाही. पोरांना. बरोबर आहे. तुम पोरांना 20 रुपयाचं खायला पुरत नाही. बेसिक विचार करा.
आजी एवढं पोतं म्हणजे म्हणताय एखादी कोणी जर 220 रुपये येत असतील तर कुठलं आज कांद्याला भाव नाही, गवारीला भाव नाही, शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला भाव नाही. आजी कशा आहात? काय म्हणते महागाई काय म्हणते? महागाई काय म्हणायची आता, हा कांद्याला भाव नाही काय नाही. हा कांद्याला भाव नाही. हा हा किती आहे कांदा तुमचा? आता कांदा बस 4 गाळे 4 गाळे. हा पण त्याला कुठं भाव आहे, आणि काढायला किती खर्च आला? काढायला मस्त आला खर्च. हा बाहेरची माणसं लावून काढला होता काय? बाहेरची माणसं लावून काढली, किती दिवस काढला काय? मस्त 8-9 दिवस काढलं. तुम्ही एक महिला आहे, स्वयंपाक वगैरे करावं लागतं, लाईट वगैरे गेल्यावर कशा गोष्टी फेस करावं लागतात? आम्हाला आहे ना मेन संध्याकाळचं लाईट नसती. हा हा आम्हाला पोरं शाळेत घालावं लागतात आणि त्या शाळेतला लाईट पोरांना अभ्यासाला लागते आणि आमच्या कांद्याला भाव पाहिजे, बरोबर बरोबर आमच्या मालाला. बरोबर आहे. ताईचं म्हणणं एकच आहे, आम्हाला लाईट द्या आणि कांद्याला भाव द्या. एवढं आम्ही कष्ट करतोय, घामाचं योग्य तो दाम द्या. लाडकी बहीण आज सुद्धा रडती का? लाडकी बहीण लाडकी बहीण आम्हाला नकोय, पण फक्त आमच्या मालाला बाजार पाहिजे. का भावांना अंतर कार्यात आहे? मग काय करायचं? भाऊ राया तर म्हणतात लाडक्या बहिणी आमच्याकडे आहेत, लाडक्या बहिणी आमच्याकडे आहेत. वाटतंय का असं त्यांनी कांद्याला भावंती ठेवल्यावर लाडक्या बहिणी त्यांच्या खुश राहतील? आम्हाला लाडक्या बहिणीचं पैशाची काही अपेक्षा नाही, फक्त एवढंच आहे, आमच्या मालाला बाजार द्यावा. बरोबर आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी आपल्या दारी.